अरे बापरे, चालू कार्यक्रमामध्ये पडली पोलिसांची रेड आणि त्याच्यामध्ये आपल्या भाऊचं नाव योगेश शिवाजी सिंगारे. आता हे विषय काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपलं ब्लॉग संपूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र फार्मर विकास. तुम्हाला हे तर माहितच आहे बघा, शेतकऱ्याच्या पोरांची सुरुवात ही सकाळी शेतातल्या कामापासून होते आणि त्याच्यासाठी नाही का आम्ही निघालतो बघा पोखर. आणि आता तुम्ही म्हणता शेतातलं काम म्हणलास आणि इकडे हमाली करायला लागला. विषय काय माहितीये का भावानो, आपल्याला एक खताचं पोतं लागणार होतं, त्याच्यासाठी आपण गोडाऊन आलो. लगेच ते कट्टा गाडीवर ठेवून निघालो बघा आपल्या घरात. इकडे घरी पोहोचलो मी नाही की लगेच रेडी होऊन निघालो बघा मी आणि माझा भाऊ परभणीला. आणि इकडे जाता जाता ह्या साहेब अली खानला घेतलं बघा सोबत. हा, आणि परभणी शहराच्या मनापासून धन्यवाद बघा, कारण त्यांनी आमचं स्वागत केल्याबद्दल. ते जाऊ द्या, हे ब्रिज कोणता आहे ते एकदा कमेंट करून सांगा. आणि हे बघा आपलं परभणीचं नवीन झालेलं बस स्टँड. आणि इकडे महाराजांचे दर्शन घेऊन आपण पोहोचलो बघा आपल्या कॉलेजला. तुम्हाला माहिती आहे बघा कॉलेजमध्ये आलेल्या पोराचं पहिलं काम काय असतं. आता तुम्ही म्हणता सुट्ट्या लागल्या आणि तू कॉलेजला कसं काय माहितीये का भावानो, परभणी आरटी तर्फे एक टेस्ट घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या भावाचा पहिला नंबर आला होता. आणि इकडे कॉलेजमध्ये आल्यावर कळलं की प्रोग्राम हा श्री शिवाजी कॉलेजमध्ये नाही तर आपल्या इंजिनियर कॉलेजमध्ये आहे. आणि इकडे इंजिनियर कॉलेज पाशी पोहोचलो की आणखी एक गोष्ट कळाली बघा. ते काय माहितीये का, कार्यक्रम 10 वाजता नाही तर डायरेक्ट 12:30 वाजता होता. त्याचा प्रोग्रामचा होईल काय ना काहीतरी, पण गरमी एवढी व्हायली की बस बघायचं काम नाही. या थंड प्यायला तुम्ही पण. आणि ह्या वागायला काय फिशची बॉटल दारूची बॉटल वाटायली काय पॅक वर पॅक मारतच चालला. आणि इकडे लगेच आणखी डॉनची एंट्री झाली होती. आणि इकडे जसं भाऊला कळालं की व्हिडिओ चालू आहे तसं भाऊने लगेच हातात जोडले बघा. ते जाऊ द्या, इकडे लगेच आपला कार्यक्रम सुरू झाला होता. तेवढ्यात आपल्या कार्यक्रमामध्ये एसपी सरांची एंट्री झाली आणि पोलीस नाव म्हणलंय की चांगल्याला घाम फुटतोय बघा. आणि इकडे लगेच सरांचा एक्सपिरियन्स आणि आरटीओचे कोणते नियम पाळले पाहिजे याच्याविषयी जराशी माहिती आणि मुलांना प्रेरित केलं बघा. त्यानंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याच्यातच आपल्या भाऊचा सगळ्यात पहिला नंबर आलेला होता बघा. आणि इकडे लगेच आपल्या परभणी जिल्ह्याचे एसपी सर ते म्हणजे सूरज गुंजाळ सर, त्यांनी आपल्या भाऊचा सत्कार केला. आणि जसा भाऊ आपल्या स्टेजच्या खाली आला तसा भाऊचा आनंद असा बघण्यासारखाच होता बघा. भाऊचा पहिला नंबर आल्याबद्दल भाऊ एवढा खुश होता की बस बघायचं काम नव्हतं. आणि त्याच्यात आपल्या भाऊला एसपी सरांनी हेल्मेट गिफ्ट केलं होतं, म्हणून तर काही विशेष नव्हता बघा. इथला कार्यक्रम आवरला की लगेच भाऊनं गाडी काढली आणि आम्ही निघालो बघा आपल्या घराकडे. आणि हा आजचा ब्लॉग हे कसा वाटला ते एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद, भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.